हा अजून कितवा बॉक्स आहे हा आपला? तिसरा कलर्सचा. अरे वा बुक पण आणले. अरे बाप रे कलर्सचे बुक. वाव नाही येते. कसलं वाव? चक्का सर्कल. बसलोय कसा बघ. बाहेर नाही जाऊन द्यायचं. हाय कर. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. मी आणि हार्दिक आज मी घरी आहे. वर्क फ्रॉम होम घेतलं असं म्हणता येईल. आणि मी काल तर तुम्ही बघितलंच, आम्ही म्हणजे हार्दिकला त्याच्या बाबांना काही गोष्टी घेऊन आले. ते तर मी तुमच्याशी आदल्या म्हणजे आधीच्या क्लिपमध्ये शेअर केलं. काल रात्रीची गोष्ट आहे ती. आणि मला त्यात एक गोष्ट हवी होती म्हणून ते दुकानात गेले आणि म्हणून एवढ्या साऱ्या गोष्टी आणल्यात. ते होती ही सुई. अरे देवा, ती होती ही सुई. 2-3 दिवस झाले क्रोशेटच्या सारख्या माझ्या फीडवरती रील्स येत आहेत आणि मला आता मोह झाला की मी ते शिकावं. सो लेट सी हा छंद किती दिवस माझा चालतोय. सो ही घ्यायला गेले होते आणि त्याच्यासोबत ते सगळं सामान आणलं त्यांनी. पण त्याच्या व्यतिरिक्त मला अजूनही हवं होतं. आणि ही सुई मला वर्कआउट झाली नाही, कारण ही आहे 5 mm ची आणि खूप जाड आहे. आणि हे वापरल्यानंतरच कळलं की ह्याने मला काय काम होणार नाही आहे त्याचं लोकरीचं. सो म्हणून मग मी बारकी सुई घ्यायला गेले होते 2.5 ची. आणि मी त्यांना ऑलरेडी म्हणलं होतं ते वॉटर कलर्सचं आपल्या वेळेस बघा कॅमलचं असं केकवालं पॅलेट यायचं. हार्दिक केकवालं पॅलेट यायचं, तर ते बघा आहे का. तर ते तिथं होतं पण ते मोठं होतं 100 रुपीज. सो मी ते कॅन्सल केलं कारण वर्थ इट नाही आहे ह्याच्यासारखे एज लिहायला काही कळत नाही अजून. आणि आम्ही अशा गोष्टी आता इंट्रोड्यूस करायला सुरुवात केली घरच्या घरी, कारण मी अजूनही स्कूलमध्ये टाकलेलं नाही आहे. म्हणलं आपणच आपल्या परीने जेवढं होतं तेवढं बघूयात करूयात असं माझ्या डोक्यात चाललं आहे. सो मी ते पॅलेट बघितलं पण त्यांना ते तिथं भेटलं नाही. पण आज गेल्यावरती ते मला भेटलं. आणि हे बघून ना मला माझ्या आठवणी जाग्या झाल्या. हे माझ्याकडे असे कॅमलचं घ्यायचं बघा. तुम्ही जर वापरलं असेल किंवा काय माहीत नाही, कॅमलचं घ्यायचं असं काहीतरी 12 रुपीजला मिळायचं हे. आणि हे आता 25 रुपीजचं आहे. आणि कॅमल नाही, हे डॉम्स आहे. आता हा नवीन ब्रँड निघाला डॉम्सचा. सो हे घेऊन आलेत मी. सो खूप भारी. आणि हार्दिकने कलरिंगसुद्धा केलं इथं बसून. आणि बघा जुनू मुनू सारखं लागतं असं. हे तर आहे आपलं, पण आजकाल किती गोष्टी मार्केटमध्ये नवीन आल्यात. काय आहे माहिती आहे कुणाला? इरेझर, रबर. आमच्या वेळेस नॉनडसचा 5 रुपीजचा हा एवढा मोठा रबर यायचा असा. आणि हा 5 रुपीजचा आहे टायरच्या शेपमध्ये. माझ्याकडे पेन्सिल वगैरे शार्पनर आहे पण इरेझर नव्हता म्हणून मी इरेझर घेतला. तर त्यांनी मला हे दाखवलं डॉम्सचं. म्हटलं चला काहीतरी ह्याच्या नादाने तरी आम्ही पेन्सिल हातात धरली तर धरली. असो चला स्टेट येऊन माझा आजचा दिवस कसा जातोय बघूयात. सो त्यानंतर ना मी लगेचच सुई घेतली. म्हटलं बघूयात मला जमते का ह्या सुईनी तरी. सो माझ्याकडे ऑलरेडी लोकर होती ती काय मी विकत आणली नाही, फक्त सुईनी बघितलं. आणि हा मला एक टाका जमला. हा चेनची स्टिच होती, चेन म्हणतात त्याला. आणि मला त्यानंतर मग आत्ता एडिटिंगच्या अगोदर पण मी घेऊन बसली होती जरा करायला. सो मला डबल स्टिच पण जमली आहे. चला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात. सो आता प्रॅक्टिस करून ही गोष्ट मला शिकायची तर आहेच. आवड निर्माण झालीच आहे. बघू किती दिवस मला ही आवड राहते. हे खालचा टप वगैरे इग्नोर करा. पण हे बघा फुलं काढायचं काम चाललंय. आता पूजा करायची आम्हाला. आपल्याच मनाने काम चाललंय. इकडे आणून ठेव बाळा, इकडे आणून ठेव, इथं आणून ठेव. ठेव खाली. अजून आण जा अजून आण जावा. ते पण घेऊन ये ना, जा तिकडचं घेऊन ये फुल. साधं येत नाही लांब. चला मी ते झाल्यानंतर आम्ही ना ही गावरान अंडी आणली होती. पूर्ण ट्रे घेतला होता.
ह्यातली तर ना जवळपास 10 संपली असावी, पण त्यानंतर मी हे ट्रेमध्ये ठेवले कारण मला वेळच नाही भेटला. त्यानंतर मी घेतली कोथिंबीर वडी करायला. ही सुद्धा कोथिंबीर जवळपास 10 दिवस फ्रीजमध्ये पडली आहे. मला टाईमच नाही भेटला ते करायलासुद्धा. सो म्हणलं आज तेही काम करून घेऊयात. सो मी घेतली कोथिंबीर वडी बनवण्यासाठी. चला, रेसिपी तर तुम्हाला माहितीच आहे, पण म्हटलं चला एका टॉपिकवर बोलूया आपण. आपण नेहमी असं म्हणतो की माझी कमाई वाढली की मी सगळं व्यवस्थित करेन, पण खरंच असं असतं का हो? मला वाटतं कमाईपेक्षा सवयी माणसाला श्रीमंत बनवते. म्हणजे लहानपणी बघा, माझे मम्मी पप्पा तर आजच्यासारखी साधनं नव्हती त्यावेळेस, पण तरी प्रत्येक वस्तूची आपण त्यावेळेस ते काळजी घ्यायचे. वही पूर्ण भरायची, पेन्सिल शेवटपर्यंत वापरायची, उरलेलं अन्न वाया जाऊन द्यायचं नाही आणि घरात जे असेल ते आनंद मानायचा. पण आज बघा, आपल्या हातात जास्त पैसा आहे, पण कधी कधी आपण छोट्या छोट्या गोष्टींची किंमतच विसरतो. बाजारात रोज नवीन वस्तू येतात, मुलांसाठी आकर्षक खेळणी, रंगीबेरंगी स्टेशनरी, त्या बघून घ्याव्याशा वाटतातच. पण प्रत्येक नवीन गोष्ट आवश्यक असतेच असं नाही का? मला पण हेच वाटतं. आपण मुलांना ना वस्तू आणून देण्यापेक्षा ना त्याची वस्तूंची किंमत शिकवली पाहिजे, किंमत करायला शिकवली पाहिजे. ते जास्त महत्त्वाचे आहे. आणि कारण वस्तू काही दिवस आनंद देतात, पण चांगल्या सवयींना आयुष्यभर साथ देतात. तुम्हाला काय वाटतं? आता बघा, मी आज येताना ना भाजीसुद्धा आणली येताना, तर ती मी लगेच व्यवस्थित धुवून ठेवते. बऱ्याचदा असं होत नाही माझ्याकडून, कामाच्या टायमिंगमध्ये माझं राहतं मागं एखाद दुसऱ्या वेळ असं होऊन जातं माझं, पण खूप वेळांना मी भाज्या धुवून व्यवस्थित ठेवते. मग काय होतं, व्यवस्थित किचनमध्ये आलं ना की त्या परत धुवायला लागत नाही आणि मग तिथे टाईम वाचतो. मग परत अन्न पण वाया मी जास्त घालवत नाही. जेवढं रोज लागतं आपल्याला, म्हणजे आपल्याला माप असतंच की आज ही एक चपाती खाईल, एक भाकरी खाईल, तेवढंच मी वेळ पूर्ण बनवते, म्हणजे वायाही जात नाही. एक वेळेस थोडंसं कमी पडलं तरी चालतं माझ्याकडं, पण अन्न वाया गेलेलं मला फार म्हणजे आवडतच नाही, काही म्हणा तुम्ही. आणि ही गोष्ट ना, ही सवय झाली आहे मला. रोज खूप वेळ आणि मेहनत वाचते. अगदी पैशाचं पण तसंच आहे. रोज थोडी बचत करायची, गरजेपुरतंच खर्च करायचा. जी वस्तू लागते तीच वस्तूच घ्यायची, जास्त काही आणायचं नाही. आणि ह्या छोट्या गोष्टींना आपल्याला हळूहळू आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवतात. आपण खूपदा असं पण म्हणतो, अमुक व्यक्ती खूप श्रीमंत आहे, पण माझ्या मते ना, श्रीमंत तोच असतो ज्याच्या चांगल्या सवयी असतात. कारण पैसा आज येतो उद्या नसतो, पण सवयी कायम सोबत राहतात. म्हणून ना, आजपासून एक छोटीशी सवय लावूयात. ती पैसे असू द्यात, वेळ असू द्यात, किंवा घर नीटनेटकं ठेवण्याचा असू द्या. विश्वास ठेवा, काही महिन्यातच त्याचा फरक नक्कीच दिसेल. चला, इथं तुमच्याशी बोलता बोलता माझ्या सगळ्या वडीचं काम झालं होतं आणि ही मी आता मस्त वाफवायला ठेवणार आहे. आज येताना ह्यांनी खूप सारी भाजी आणली होती, सो ती पटकन हार्दिकला खेळवताना मी इथं मिरच्या निवडून घेतल्या. मग परत कोथिंबीरसुद्धा जास्तीची होती, तीसुद्धा निवडून घेतली. आणि आधीची कोथिंबीर होती त्याची तर आपण वडी बनवली. सो ना, प्रत्येक वेळेस काय करायचं, त्यामध्ये टिश्यू ठेवायचा किंवा पेपर ठेवा, त्याच्याने मॉइश्चर कंट्रोल राहतं आणि एकदम फ्रेश अशी कोथिंबीर भाज्या राहतात. नक्की ट्राय करा, हे मी आधी पण सांगितलं आहे. आणि खूप छान राहते कोथिंबीर. ती जी आधीची कोथिंबीर होती मम्मीनी आणलेली, म्हणजे 10 दिवस अगोदरची, ती सुद्धा अशीच ठेवली होती आणि एकदम फ्रेश राहिली होती. चला, हार्दिकशी खेळता खेळता इथे माझा स्वयंपाक करून घेतला आहे. हे खरं ना, कधी कधी इतकं अवघड होतं ना हार्दिकला सांभाळायचं, खूप त्रास देतो कधी कधी, काय माहिती. आणि आज त्याने तसंच केलं होतं. त्याला ना खेळता खेळता भाकरी, भाजी, कुकर सगळं झालं होतं. इवन वड्यासुद्धा स्टीम करून झाल्या होत्या. आता भाजी वाट भांडी बघत होत्या. किती भांडी साचली आहे बघा, सकाळपासूनची साचली आहे एकदम, आणि आता ती घासायला घ्यायची आहे.
चला भांडी तर घासून झाली, सगळं किचन आवरून झालं. आता इथं ज्या भाज्या आणल्या होत्या एक्स्ट्राच्या, म्हणजे ढोबळी आणि टोमॅटो पण आणले होते, वांगीसुद्धा आणली होती, छोटी छोटी ढोबळी आणली होती. खूप आवडली मला खरं तर, त्याची असं मस्त भाजी भरून होईल. सो ती ना मी वॉश करून ठेवली, कारण मी तुम्हाला म्हटलं टाईमसुद्धा वाचतो किचनमधला. आलं की पटकन वॉश करा, मग पुसा. हे कसं आधी आपण धुवून ठेवलं व्यवस्थित, छान सुकवून ठेवलं आहे, तर डायरेक्ट कट करून भाजी तयार होते. बघा किती छोटे छोटे सुंदर असे ढोबळी होते आणि छोटे छोटेच टोमॅटो होते, छान मिळाले होते प्राईसच्या मनाने सुद्धा. चला हे मी धुवून ठेवते. आणि धुताना ना मी ह्याच्यामध्ये सोडा आपला खायचा असतो ना, तो मी टाकला आणि चांगला 10 ते 15 मिनटं ह्याच्यातच भाजी ठेवते. आणि नंतर मग सगळी निथळून पाणी त्याचं मी मस्त असं कापडावरती वाळवायला ठेवते. चला इथं मी वडीसुद्धा कट करून ठेवली, जेणेकरून ऐन टायमिंगला पटकन तळायला हो. चला तुम्हालाही असं वाटतं का कमाईपेक्षा सवयी आपल्यापेक्षा खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतात? नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी माझा आजचा ब्लॉग इथंच एंड करते. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि ह्या अशा सुंदर अशा भाज्यांच्या व्ह्यूने मी माझा ब्लॉग एंड करते. भेटूया आपण अशाच न्यू ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.